तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशात चहाचा शोध लागला? तुमचे ऑप्शन आहेत ए भारत, बी चीन, सी रशिया, डी अमेरिका. चीनचा राजा शेन नुंग याने चहाचा शोध लागला. तुमचा दुसरा प्रश्न आहे, शरीराच्या कोणत्या भागाला घाम येत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ए नाक, बी कान, सी हात, डी ओठ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ओठ. तुमचा तिसरा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहेत ए ज्योतिबा फुले, बी दयानंद सरस्वती, सी गोखले, डी फडके. 24 सप्टेंबर 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तुमचा चौथा प्रश्न आहे, शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी, बी रवींद्रनाथ टागोर, सी सरोजिनी नायडू, डी सुभाषचंद्र बोस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर. तुमचा पाचवा प्रश्न आहे, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी भीमराव आंबेडकर, सी सच्चिदानंद सिन्हा, डी जवाहरलाल नेहरू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचा सहावा प्रश्न आहे, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए 1915, बी 1917, सी 1919, डी 1921. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1917. भारतात महात्मा गांधींनी केलेला हा पहिला सत्याग्रह आणि नागरी कायदेभंग आंदोलन होते. तुमचा सातवा प्रश्न आहे, ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी आयोजित केले जातात? तुमचे ऑप्शन आहेत ए 2 वर्ष, बी 3 वर्ष, सी 4 वर्ष, डी 5 वर्ष. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 4 वर्ष. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणता प्रसिद्ध रस्ता शेरशाह सुरी यांनी बांधला होता? तुमचे ऑप्शन आहेत ए GT रोड, बी राजपथ, सी राष्ट्रीय महामार्ग 44, डी मौर्य पथ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए GT रोड. तुमचा नववा प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तुमचे ऑप्शन आहेत ए अलेक्झांडर फ्लेमिंग, डी न्यूटन, सी पाश्चर, डी डार्विन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अलेक्झांडर फ्लेमिंग. तुमचा 10वा प्रश्न आहे, जास्त मॅगी खाल्ल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए उच्च रक्तदाब, बी हृदयरोग, सी लठ्ठपणा, डी वरील सर्व. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे, क्रिकेटचा देव कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए विराट कोहली, बी सचिन तेंडुलकर, सी धोनी, डी गांगुली. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर
आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.